क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण भरपूर भाज्या घातलेलं मंचुरियन तयार करणार आहोत। काही रेसिपी अशा असतात की त्या आपल्या शरीरासाठी हेल्दी असतात की नसतात ही गोष्ट बाजूला असते, पण बघितल्यानंतर खायची इच्छा होते। पण आपण रेसिपीला अनहेल्दी रेसिपीला पण हेल्दी बनवू शकतो, भरपूर भाज्या घालून आणि घरात बनवून। कारण आपण जेव्हा घरात बनवतो तेव्हा त्या रेसिपीला जास्तीत जास्त हेल्दी करायचा प्रयत्न करतो। त्यासाठी आपण मंचुरियनसाठी भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत। थंडीचे दिवस आले की मार्केटमध्ये भरपूर भाज्या अवेलेबल असतात। त्या आपण आपल्याकडे जेवढ्या भाज्या होत्या त्यापैकी बऱ्यापैकी भाज्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत। कोबी, गाजर, ढब्बू मिरची आपण आपल्या रेसिपीमध्ये घातलेली आहे। आणि मंचुरियन सर्व करताना परत कांद्याची पात आणि कच्चा कोबी आपण खाणार आहोत, त्यामुळे भरपूर भाज्या आपल्या पोटात जाणार आहेत आणि अशा पद्धतीने आपली ही जी रेसिपी आहे ती हेल्दी होणार आहे। कट केलेल्या भाज्यांमध्ये 2 वाट्या मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ पण वापरू शकता, त्यामुळे आपली रेसिपी आणि हेल्दी होईल। आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ घातले, 1 वाटी पिठाला 1 चमचा मीठ या हिशोबाने आपलं मिठाचं प्रमाण आहे। पीठ भिजवताना आपण पिठामध्ये फ्रूट सॉल्ट घातलेलं नाही आहे। आपण उकळत्या तेलामध्ये आता भजी तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्व भजी तळून घ्यायची आहेत। ही भजी अशी पण नुसती खायला खूप कुरकुरीत खूप छान लागतात। बऱ्याच वेळा मला तर मंचुरियन करण्यासाठी भज्यांसाठी जास्तीचं पीठ भिजवावं लागतं, कारण अशी कुरकुरीत भजी मुलांना खायला खूप आवडतात। अशा पद्धतीने आपण सर्व भजी आपली तळून झालेली आहेत। आपली कांद्याची पात पण आपण रेडी करून ठेवलेली आहे आणि कांदा पण कट करून घेतलेला आहे। आपण आता मंचुरियनचा सॉस तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपण प्लेन पसरट पॅन घ्यायचे, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि कट केलेला कांदा, हिरवी मिरची आणि कांद्याची पात घालून व्यवस्थित सर्व मिश्रण परतवून घ्यायचं। बाहेरचं मंचुरियन हायजेनिक नसतं, त्यापेक्षा अशा पद्धतीने आपण घरात जर करून दिलं तर भरपूर भाज्या घातलेलं मंचुरियन आपण देऊ शकतो। कारण मार्केटमध्ये जे मंचुरियन मिळतं त्यामध्ये नुसते मैद्याचेच गोळे असतात, त्यामध्ये भाज्या त्यांनी घातलेल्या नसतात। आता आपण घरामध्ये तयार केलेला रेड चिली सॉस आपण आपल्या मंचुरियनमध्ये घालणार आहोत। रेड चिली सॉस कसा बनवला आहे त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर मी टाकलेली आहे। त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस, साखर आणि सोया सॉस घातला आहे। ही सब तयारी आपण कांदा परतेपर्यंत करून घेणार आहोत, त्यामुळे आपलं वेळ वाचतो। मार्केटमधल्या गोष्टी मुलांना खाऊ नको म्हटलं तर मुलं काय ऐकणार नाही, पण त्यांना जर आपण घरात जर अशा पद्धतीने जर बनवून दिलं तर मार्केटपेक्षाही टेस्टी रेसिपीज आपण घरात बनवू शकतो। मग आपोआपच बाहेरचं खाणं टळलं जातं आणि घरात खायला पण भरपूर मिळतं, कारण कमी भाज्यांच्या किमती खूप त्या मानाने कमी असतात आणि आपण घरात जेव्हा रेसिपी बनवतो तेव्हा भरपूर बनली जाते। अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रण जे तयार करून ठेवलं होतं सॉसचं ते आपण घातलं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। साखर घातल्यामुळे आपल्या जे मंचुरियन आहे त्याचा जो क्रिस्पीनेस आहे ते तसंच राहणार आहे, त्यामुळे आपण सॉसमध्ये साखर घातलेली आहे। अशा पद्धतीनं सर्व व्यवस्थित सॉस मंचुरियनला लागला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे। या रेसिपीसाठी आपण 2 गाजरं, 1/4 कोबी, 2 ढब्बू मिरची, 2 कांदे, हिरवी मिरची, हे सगळं मिश्रणाची जर किंमत काढली तर 20 ते 30 रुपये होऊ शकते। एवढ्यामध्ये भरपूर मंचुरियन तयार होतात, त्यामुळे पैशांच्या दृष्टीने पण विचार केला तर घरामध्ये खूपच परवडतं आपल्याला अशा पद्धतीचं मंचुरियन तयार केलं तर, आणि हेल्दी। कारण मार्केटमध्ये जे मिळतात त्या मंचुरियनमध्ये तर आपण भाज्या पण घातलेल्या नसतात, तर अशाच पद्धतीने भाज्या घालूनसुद्धा घरामध्ये खूप स्वस्तामध्ये आपण भरपूर मंचुरियन तयार करू शकतो। मग कशी वाटली तुम्हाला कलरफुल मंचुरियनची रेसिपी जी भरपूर भाज्या घालून केलेली आहे? आता मुलांना मंचुरियन खाऊ नका असं काही म्हणायचं काही कारण नाही, कारण आपण भरपूर भाज्या घातल्या आहेत आणि त्यामुळे ही रेसिपी एकदम हेल्दी झालेली आहे। अशा पद्धतीच्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।